नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विश्ववरती। तर आपण या ठिकाणी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न उत्तर सुरू केले होते। तर मागच्या लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील, मागचे काही पार्ट मी अपलोड केलेले आहेत चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शन मध्ये। जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला एमपीएससी प्रश्नोत्तर म्हणून एक प्लेलिस्ट मिळेल, त्या ठिकाणी तुम्ही सगळे लेक्चर बघू शकता। आणि सोबतच मित्रांनो, आपली एक करंट अफेअरची सिरीज सुरू आहे, त्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर 2024 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 अशा पूर्ण 12 महिन्यांचं करंट जे आहे तुमचं कव्हर करून घेणार आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला 50+ लेक्चर्स मिळतील। अगोदर मी 35 म्हटलं होतं, पण शक्य नाहीये 35 लेक्चर मध्ये पूर्ण कव्हर करणं। 50 लेक्चर तरी त्याचे होतील, आणि सोबत एक मॅरेथॉन लेक्चर येईल, त्यानंतर आणखी एक 4-5 तासाचं लेक्चर येईल। त्यामध्ये त्या बुकमध्ये, सिम्प्लिफाईडच्या इयर बुकमध्ये तुम्हाला कोणकोणते मुद्दे हायलाईट करायचे आहेत, कोणते स्किप करायचे आहेत, पूर्णपणे पूर्ण बुकच महत्त्वाचं नसतं, ओके, त्यामधला काहीच पार्ट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे। तर मग त्या गोष्टी पण सांगण्यात येणार आहे, आणि सोबतच मित्रांनो तुमचा 2500 प्रश्नांचा सराव सुद्धा करून घेण्यात येणार आहे। जर तुम्हाला आपली करंटची सिरीज जॉईन करायची असेल तर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जे तुम्हाला जॉईनचं ऑप्शन दिसतंय, त्या जॉईनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या जॉईनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपली सिरीज जॉईन करता येईल। मग त्यामध्ये तुम्हाला हे 50 लेक्चर प्लस मॅरेथॉन लेक्चर प्लस त्यानंतर 2500 प्रश्नांचा 2024च्या पूर्ण वर्षांवरती जेवढे काही प्रश्न येतील त्या 2500 प्रश्नांचा सराव सुद्धा तुमचा करून घेण्यात येईल। तर आता मागच्या लेक्चरमध्ये आपण 200वा प्रश्न बघितला होता बघा, 200 नंबरचा प्रश्न बघितला होता। आता आपण या ठिकाणी 201 नंबरचा प्रश्न स्टार्ट करतोय। तर त्यामध्ये बघा प्रश्न काय आहे की सरकार चाकरशास्त्री अशी टीका जी आहे ती शेजवलकरांनी डॅश डॅश यांच्यावरती केली। तर शेजवलकर जे आहेत यांनी बाळशास्त्री जांभेकरांवरती सरकारचा चाकरशास्त्री अशी टीका त्या ठिकाणी केली होती। सोबत बघा 202 नंबरचा प्रश्न की मोरोपंतांच्या केकावलीवरती यशोदा पांडुरंगी ही टीका डॅश डॅश यांनी केली। तर ती केलेली आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे। त्यांना मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हटलं जातं। त्यांनी मोरोपंतांच्या केकावलीवरती यशोदा पांडुरंगी नावाने टीका केलेली आहे। आता बघा पुढचा प्रश्न आपला की जगतवासी आर्य या टोपण नावाने कुणी लिखाण केलं। तर मित्रांनो, दादोबा पांडुरंग तरखडकर जे आहेत त्यांनी परमहंस सभेची स्थापना आपण केलेली आपल्याला माहिती आहे। तर त्यांनी धर्मविवेचन आणि पारमहंसिक ब्राह्मधर्म याचं लेखन केलेलं आहे। जगतवासी आर्य या टोपण नावाने त्यांनी लिखाण केलं होतं, कुणी? दादोबा पांडुरंग तरखडकरांनी। 204 नंबरचा प्रश्न बघा, परमहंस सभेच्या सभासदांमध्ये डॅश डॅश हेही लोक होते। तर त्यामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम लोक सुद्धा होते। कोणत्या? परमहंस सभेच्या सभासदांमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम लोक सुद्धा सहभागी होते। बघा, सतत 50 वर्ष त्यांनी लेखन केलं आणि ते लेखन पुरुष म्हणून ओळखले जातात। तर ते आहेत गोपाळ हरी देशमुख। गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी। त्यांचे किती ग्रंथ वगैरे आहेत ते सगळं तुम्हाला गाठा सरांच्या बुकमध्ये त्यांचं त्या ठिकाणी पार्ट, तो जो काही चॅप्टर आहे स्पेशल लोकहितवादी म्हणून, तर तो तुम्ही वाचा, त्याच्यातून तुम्हाला कव्हर होईल। पुढे बघा, सुधारक म्हणून बालविवाहापेक्षा सती बरी असा कठोर लेख कोणी लिहिला होता। तर सुधारक या वृत्तपत्रांमधून बालविवाहापेक्षा सती बरी असा लेख कुणी लिहिलेला आहे? गोपाळ हरी देशमुख, म्हणजेच लोकहितवाद्यांनीच त्या ठिकाणी तो लेख लिहिलेला आहे। 207वा प्रश्न की खऱ्या ब्राह्मणालाच दक्षिणा द्यावी असा अर्ज त्यांनी सरकारला केला। याची प्रतिक्रिया म्हणून पुण्यामध्ये तुळशी बागेत 5000 ब्राह्मणांनी त्यांचा निषेध केला होता। तर ते पण आहेत गोपाळ हरी देशमुख। तर गोपाळ हरी देशमुख यांनी काय म्हटलं होतं की खऱ्या ब्राह्मणालाच तुम्ही दक्षिणा द्या। ब्राह्मण लोक काय करतात सांगितलं ते भरपूर, त्यांनी ब्राह्मणावरती भरपूरच टीका केली होती। तुम्ही जर त्यांचं वाचलं असेल गाठा सरांच्या बुक मधून तर तुम्हाला ह्या गोष्टी माहित असतील। 208वा प्रश्न आहे बघा, थिओसॉफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष डॅश डॅश होते। तर थिओसॉफिकल सोसायटी जी आहे त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? गोपाळ हरी देशमुखच, म्हणजे लोकहितवादीच होते। आपण एक एक समाजसुधारक बघतोय आणि त्यांच्यावरती आलेले प्रश्न बघतोय। आता पुढे भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल विचारले बघा, श्री बालहत्या हा ग्रंथ यांनी लिहिला। तर श्री बालहत्या ग्रंथ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी लिहिलेला आहे। पुढे बघा 210वा प्रश्न की सत्यवादी हे नियतकालिक कोणतं? सत्यवादी हे नियतकालिक आणि कुटुंब मित्र मासिक यांचं होतं। सत्यवादी हे नियतकालिक आणि कुटुंब मित्र नावाचं मासिक कुणाचं होतं? बाबा पद्मनजी यांचं होतं। आणि आणखी इतर काही आहेत त्यांचे, जसं की सत्यदीपिका, प्रबोदय, उदयप्रभा, ऐक्य प्रदर्शक पत्रिका, हे पण बाबा पद्मनजी यांचे वृत्तपत्र मासिक वगैरे त्या ठिकाणी आहेत। त्यानंतर बघा खाली 211 नंबरचा आपला प्रश्न आहे की डॅश डॅश या वृत्तपत्रानं फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारे लेखमाला छापली।
तर कोणत्या वृत्तपत्रानं फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखमाला छापली होती? प्रभाकर, भाऊ महाजन यांचं जे प्रभाकर आहे 10 एप्रिल 1841 ला त्यांनी त्या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखमाला छापली होती प्रभाकर वृत्तपत्रातून भाऊ महाजन यांनी. 212वा प्रश्न की गीता तत्व स्वाध्याय आगम प्रकाश ग्रंथातून डॅश डॅश यांनी धर्माची सर्व बाजूंनी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला. तर ते पण आहेत गोपाळ हरी देशमुख यांनी गीता तत्व स्वाध्याय आगम प्रकाश या ग्रंथामधून काय केलं? धर्माची सर्व बाजूंनी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे 213वा प्रश्न विविध ज्ञान विस्तार आणि इंदू प्रकाश या नियतकालिकांनी त्यांना ते दांभिक दुटप्पी आहेत आणि बोलके सुधारक आहेत असं म्हटलं होतं. तर ते आहेत गोपाळ हरी देशमुख. विविध ज्ञान विस्तार आणि इंदू प्रकाश यांनी काय केलं होतं? गोपाळ हरी देशमुखांवरती टीका केली होती की ते बोलके सुधारक आहे वगैरे. त्यानंतर आहे डॅश डॅश या वृत्तपत्रानं 1 मार्च 1851च्या अंकामध्ये ढोंगी ख्रिस्ती लोक या शीर्षकासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांवरती टीका केली. तर मित्रांनो प्रबोधन चंद्रोदय या वृत्तपत्रानं ख्रिश्चन मिशनऱ्यांवरती टीका केली होती ढोंगी ख्रिस्ती लोक म्हणून. त्यानंतर आहे 215वा प्रश्न इसवी सन 1855 मध्ये डॅश डॅश येथून सधर्म दीपिका हे मराठी वृत्तपत्र ख्रिस्ती धर्म प्रसारावरती आवर घालण्यासाठी सुरू केलं होतं. तर मित्रांनो 1855 साली बघा सधर्म दीपिका जे आहे तर ते मुंबईमधून हे मराठी वृत्तपत्र सुरू झालं होतं ज्यांनी ख्रिस्ती धर्म प्रसारावरती टीका केली होती आणि त्याला आवर घालण्यासाठी ते मुंबईतून सुरू झालं होतं. 216वा प्रश्न आहे की डॅश डॅश यांनी धूमकेतू या पत्रातून मिशनऱ्यांवरती धार्मिक आक्रमणाचा सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला होता. तर धूमकेतू या पत्रामधून भाऊ महाजन यांनी काय केलं होतं? जे मिशनरी होते त्या मिशनऱ्यांवरती धार्मिक आक्रमणाचा सर्व त्या ठिकाणी प्रतिकार केलेला आपल्याला दिसून येतो. 217वा प्रश्न आहे की ज्ञान प्रकाश साप्ताहिक पुण्यातून डॅश डॅश यांनी सुरू केलं. तर पहिली गोष्ट ज्ञान प्रकाश हे साप्ताहिक होतं हे लक्षात ठेवा. आणि ते कोणी सुरू केलं होतं? कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलं होतं आणि कुठून? पुण्यातून सुरू केलं होतं. तर एखादं वृत्तपत्र असेल ते सुरू कोणी केलं? ते साप्ताहिक होतं मासिक होतं ते लक्षात ठेवायचं आणि ते कुठून सुरू झाले कोणत्या याच्यातून तर ते पण लक्षात ठेवायचं. पुढे 218वा प्रश्न की ज्ञान संग्रह ज्ञान संवर्धन ज्ञान प्रसार हे डॅश डॅश या पत्राचे हेतू होते. तर ते ज्ञान प्रकाशचा हेतू होता. पुढे 219वा प्रश्न की कोणत्या वृत्तपत्राच्या पानावरती हायकोर्टाची निवाडे छापले जायचे? तर मित्रांनो ते आहे नेटिव्ह ओपिनियन. नेटिव्ह ओपिनियन जे आहे ते सामान्यांना समजण्यासाठी वृत्तपत्राच्या पानावरती हायकोर्टाची निवाडे त्या ठिकाणी छापले जायचे. कुठे? नेटिव्ह ओपिनियन मध्ये. 220वा प्रश्न की रखमाबाई खटल्यामध्ये डॅश डॅश या वृत्तपत्रांनी सनातन्यांना पाठिंबा दिला होता. तर रखमाबाई खटल्यामध्ये कोणत्या वृत्तपत्रांनी सनातन्यांना पाठिंबा दिला? नेटिव्ह ओपिनियन त्याच्यामध्ये आणि दीनबंधू सुद्धा आहे. नेटिव्ह ओपिनियन आणि दीनबंधू कुणाचे आता हे मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता पुढे बघा 221वा प्रश्न नेटिव्ह ओपिनियन डॅश डॅश यांनी सुरू केला. आलं इथेच प्रश्नामध्येच उत्तर आहे. आता पुढे बघा नेटिव्ह ओपिनियन जे आहे ते विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी 4 जानेवारी 1864 ला सुरू केलं होतं इंग्रजीमधून. 1 जुलै 1866 मराठी आणि इंग्रजीतून दोन्ही भाषेमधून ते सुरू झालं होतं. नेटिव्ह ओपिनियन कुणाचं आहे? विश्वनाथ मंडलिक यांचं आहे. पुढे बघा इंदू प्रकाश. इंदू प्रकाश हे वृत्तपत्र डॅश डॅश यांनी सुरू केलं. तर इंदू प्रकाश कुणी सुरू केलेलं आहे? विष्णू शास्त्री पंडित यांनी त्या ठिकाणी सुरू केलेला आहे इंदू प्रकाश. इंग्रजी आणि मराठीतून दोन्ही भाषेतून ते होतं इंदू प्रकाश सुद्धा. पुढे प्रार्थना समाजाचे व्यासपीठ डॅश डॅश या वृत्तपत्रास मांडलं जातं. तर ते आहे इंदू प्रकाशला. बघा आपल्याला आयोगाने प्रश्न एकदा विचारला की प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं? बरोबर. मग आपण उत्तर देतो त्या ठिकाणी प्रार्थना समाजाचं सुबोध पत्रिका. काय प्रार्थना समाजाचं जर आपल्याला मुखपत्र विचारलं तर आपण सुबोध पत्रिका उत्तर देतो. मात्र इथे आपल्याला काय विचारले की प्रार्थना समाजाचं व्यासपीठ कोणतं वृत्तपत्र आहे? तर ते आहे इंदू प्रकाश. आता हे तुम्हाला गाठा सरांच्या बुकमध्येच वाचायला मिळेल, असं नाही की पुस्तकाच्या बाहेर विचारले. ओके. त्यानंतर बघा पुढे काय विचारले. आता पुढे एक सेकंद आपला 224वा प्रश्न आहे की इंदू प्रकाश या वृत्तपत्राची धुरा जी आहे ती डॅश डॅश या नामवंतांनी सांभाळली. तर कुणी सांभाळली होती? चंदावरकर आणि मामा परमानंद सोबत फाटक आणि रानडे, तेलंग आणि पर्वते. किती नावं आहेत? 6 नावं आहेत बघा. चंदावरकर, परमानंद, फाटक, रानडे, तेलंग आणि पर्वते यांनी इंदू प्रकाश या वृत्तपत्राची धुरा सांभाळली. पुढे आहे 225वा प्रश्न की 1842 मध्ये ज्ञानोदय हे पत्र इंग्रजी आणि मराठीतून सुरू केलं. तर ज्ञानोदय हे वृत्तपत्र जे आहे
ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून 1842ला कुणी सुरू केले? हेनरी व्हॅलेंटाईन यांनी, अमेरिकन मिशनरी होते. त्यांनी ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. 226वा प्रश्न, डॅश डॅश या वृत्तपत्रानं हिंदू धर्म, अंधश्रद्धा, परंपरा, अनिष्ट रूढी, चालीरीती यावरती टीका केली. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये, एक सेकंद पुढे आहे त्याचा अर्थ, हिंदू धर्मामध्ये सुधारणांचे पर्व सुरू झाले. तर मित्रांनो ते वृत्तपत्र आहे ज्ञानोदय. ज्ञानोदयनं काय केलं? हिंदू धर्म, अंधश्रद्धा, परंपरा, अनिष्ट रूढी ज्या काही असतील, चालीरीती यावरती टीका केली होती. त्यानंतर पुढे 227वा आपला प्रश्न. तर 227व्या प्रश्नामध्ये काय दिले? दीनबंधू हे वृत्तपत्र डॅश डॅश पासून मुंबईतून निघू लागलं. तर दीनबंधू जे आहे ते 1880 पाहिजे होतं, 1890 दिले. लोखंडे जे आहेत, नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईतून जेव्हा सुरू झालं तेव्हा लोखंडे यांनी त्याची धुरा सांभाळली होती. आणि कृष्णराव भालेकर यांनी, अगोदर कृष्णराव भालेकरांनी सुरू केलं होतं, नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते सांभाळले पुढे. 228वा प्रश्न, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह जो आहे तो डॅश डॅश या वृत्तपत्रानं धरला होता. तर सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह दीनबंधू याच वृत्तपत्रानं धरलेला आहे. पुढे वृत्तपत्रांचा बघा, सगळे वृत्तपत्रांवरती प्रश्न आहे पुढचे. वृत्तपत्रांचा सुयोग्य कालानुक्रम लावा. मग आपल्याला माहिती आहे 6 जानेवारी 1832ला सगळ्यात पहिलं दर्पण आलेलं आहे, दिग्दर्शन आलेलं आहे 1840ला, प्रभाकर 1841ला, ज्ञानोदय 1842 आणि ज्ञानप्रकाश 1849. तर मग क्रम लावायला प्रश्न आलेला आहे. तर असे प्रश्न सहजासहजी आपल्याला कशात विचारले जातात? तर संस्था संघटनेमध्ये असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर बघा पुढे 232वा प्रश्न, 231वा प्रश्न अगोदर बघा. स्त्री शिक्षणाचे महत्व सांगणारा श्री विद्याभ्यास हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. तर श्री विद्याभ्यास हा ग्रंथ कुणी लिहिला आहे? बाबा पदमनजी यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर आहे 232वा प्रश्न, भाऊ महाजनांनी आपल्या कोणत्या त्रैमासिकेतून युरोपियन तत्वज्ञ मिल लॉक यांच्या ग्रंथाची भाषांतर छापली? तर भाऊ महाजनांनी त्या ठिकाणी ज्ञानदर्शन 1854 मध्ये सुरू झालं होतं. शास्त्रीय विषय आणि भाषांतरासाठी त्यांनी भाषांतर वगैरे छापली होती ज्ञानदर्शन मध्ये भाऊ महाजनांनी. पुढे 233वा प्रश्न, प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ न्यायमूर्ती रानडे यांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला. तर एकेश्वर निष्ठांची कैफियत याच्यावरती आयोगाने प्रश्न पण विचारून झालेला आहे. याच्यावरती न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ लिहिला. धार्मिक उद्धाराचं स्थान प्रार्थना समाज होता. आणि मित्रांनो भाऊ महाजन प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे ती 31 ऑगस्ट 1967 झालेली आहे, 31 मार्च 1967. पुढे आहे बघा 234वा प्रश्न, की रानडे गांधी व जिना हे पुस्तक डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलं, त्यामध्ये डॅश डॅश यांची थोरवी त्यांनी गायली. तर त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांची थोरवी गायली होती. हा प्रश्न पण गाठा सरांच्या बुकमध्ये तुम्हाला सापडेल. बघा महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख या होत्या. तर महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख कोण होत्या? कॅप्टन कल्याणी सय्यद या महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख होत्या. 236वा प्रश्न, हिंद सेविका संघाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर हिंद सेविका संघ जो आहे त्याची स्थापना जानकीबाई आपटे यांनी केलेली आहे. वैयक्तिक सत्याग्रहात सहभाग नगरमधून जानकीबाई आपटे यांनी हिंद सेवक संघाची आणि हिंदुस्थानी सेविक दल कॅप्टन कल्याणी सय्यद. 137वा प्रश्न, क्रांतिसिंग नाना पाटलांच्या प्रति सरकारमध्ये डॅश डॅश या महिलांचा सहभाग होता. तर त्यामध्ये मित्रांनो लीलाताई पाटील आणि राजमती पाटील हे दोन नावं लक्षात ठेवा. लीलावती पाटील आणि राजमती पाटील या दोघी त्या ठिकाणी सहभागी होत्या. आता पुढे 238वा प्रश्न, की नागपूर येथे सुतिकागृहाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर नागपूर या ठिकाणी सुतिकागृहाची स्थापना कुणी केली? कमलाताई होसपेट यांनी नागपूर या ठिकाणी सुतिकागृहाची स्थापना केलेली आहे. पुढे बघा 1940च्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिली महिला वैयक्तिक सत्याग्रही महाराष्ट्रातील डॅश डॅश होत्या. तर त्या आहेत पद्माताई हरोलीकर. ह्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिली महिला वैयक्तिक सत्याग्रही म्हणून आहेत महाराष्ट्रामध्ये. कोण? पद्माताई हरोलीकर. त्यानंतर पुढे आहे 240वा प्रश्न, की 1942च्या लढ्यात गुप्त रेडिओ केंद्र मुंबईतून डॅश डॅश यांनी सुरू केलं. तर ते आहेत उषा मेहता. इतर कोण कोण होते त्यामध्ये? नाना मोटवानी, विठ्ठलभाई आणि चंद्रकांत झवेरी आणि त्या ठिकाणी बाबूभाई ठक्कर. तर 1942 मध्ये मुंबई या ठिकाणी त्यांनी सुरू केलं होतं. पुढे बघा 241वा प्रश्न, की डॅश डॅश यांनी चिमूर येथे चरखा संघाद्वारे कार्य केलं. 1932 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात कायदेभंग चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता.
चिमूर येथे चरखा संघाद्वारे त्यांनी कार्य केलं आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कायदेभंग चळवळीमध्ये पण सहभाग होता अशा गोपिकाबाई कन्नमवार जंगल सत्याग्रहामध्ये सहभाग 2.5 वर्षांचा तुरुंगवास त्यांना झालेला आहे. पुढे बघा 245वा प्रश्न की दिनमित्र हे वृत्तपत्र डॅश यांनी सुरू केले. सोपा प्रश्न होता एकदम. मुकुंदराव पाटील यांचं दिनमित्र आहे. वृत्तपत्र कुणाचं आहे त्याचे संपादक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि ते कधी सुरू झालं. आता पुढे बघा ऑल इंडिया मराठा लीगची स्थापना डॅश यांनी केली. तर ऑल इंडिया मराठा लीगची स्थापना कुणी केली? भास्करराव जाधव, छत्रपती शाहू महाराज आणि श्रीपतराव शिंदे. भास्करराव जाधव, छत्रपती शाहू महाराज आणि श्रीपतराव शिंदे या तिघांनी त्या ठिकाणी ऑल इंडिया लीगची स्थापना केलेली आहे. 244वा प्रश्न की या वृत्तपत्रानं कामगारांचे प्रश्न उचलून धरले आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला. तर ते आहे दिनबंधू वृत्तपत्र. दिनबंधू कुणाचे? तर ते पण तुम्हाला माहित असणं गरजेचं. दिनमित्र आणि दिनबंधू मध्ये कन्फ्युजन नको. दिनमित्र मुकुंदराव पाटलांचे. आता पुढे बघा नेक्स्ट आपला प्रश्न 245वा की सन 1855 मध्ये भारतात बंगालमध्ये डॅश येथे तागाची पहिली गिरणी जी आहे 1855 मध्ये भारतात बंगालमध्ये डॅश येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. तर ती आहे रिष्टा या ठिकाणी तागाची पहिली गिरणी बंगालमध्ये सुरू झाली होती. नंतर पुढे बघा 246वा प्रश्न 1877 मध्ये नागपूर येथे जमशेदची टाटानी ही मिल सुरू केली. 1877 साली नागपूर या ठिकाणी जमशेदजी टाटा जे आहेत त्यांनी डॅश ही मिल सुरू केली. तर आहे एक्सप्रेस मिल नागपूरला. नंतर पुढे 247वा प्रश्न 1853 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी डॅश यांनी सुरू केली. 1853 ला मुंबई या ठिकाणी पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? कावसजी नानाबाई यांनी त्या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरू केलेली आहे. नंतर 248वा प्रश्न 1866 मध्ये डॅश येथून काशीनाथ विश्वनाथ फडकेंनी अरुणोदय सुरू केलं. तर मित्रांनो आता इथं आपल्याला संपादक दिलेले आहेत, वृत्तपत्र कोणतं हे दिलेलं आहे, पण मग ते कुठून सुरू झालं हे दिलेलं नाही. तर ते आहे ठाणे या ठिकाणाहून सुरू झालं. बातमीदार नेमण्याची प्रथा या पत्रानं सुरू केली. कोणत्या पत्रानं सुरू केली? तर अरुणोदय या पत्रानं काय केली? बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केलेली आहे. त्यानंतर 249वा प्रश्न महाराष्ट्रात संस्थापक जीवनाचा पाया घालण्याचं काम कोणी केलं? तर ते आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. अनेक संस्थांची सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्यानंतर बघा 250वा आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न इसवी सन 1873 मध्ये पुण्यात डॅश यांनी एक सभा भरवून देशांतरास जाणाऱ्या किंवा समुद्र पर्यटन करणाऱ्या लोकांना प्रायश्चित्ताचे बंधन नसावं म्हणून प्रयत्न केला. तर ते आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1873 मध्ये पुण्यामध्ये एक सभा भरवली आणि त्या ठिकाणी देशांतर करणारे किंवा समुद्र पर्यटन करणाऱ्या लोकांना प्रायश्चित्त करण्यास बंदी घालण्याचं काम रानडे यांनी केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरचे आपले 250 प्रश्न आज इथं कव्हर झालेले आहेत. मागचे लेक्चर केले नसतील तर ते सुद्धा करा, त्याची चांगली रिव्हिजन करा. तर आज आपण इथेच थांबूया. लेक्चर आवडलं असेल तर लाईक कमेंट मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा आणि आपली करंटची सिरीज जॉईन करायची असेल तर सबस्क्राईब बटनच्या साईडला जॉईनचा ऑप्शन आहे, तिथे जाऊन तुम्ही आपली करंटची सिरीज सुद्धा जॉईन करू शकता. आणि आता आपली पॉलिटीची मित्रांनो आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण झाल्यानंतर आपण या ठिकाणी पॉलिटीचे प्रश्न सुरू करणार आहोत. पॉलिटीचे आपण 1,500 प्रश्न घेणार आहोत. या 1,500 प्रश्न सगळे स्पष्टीकरणासहित एका लेक्चरमध्ये आपण 50च प्रश्न घेणार आहोत, पण एकदम डिटेलमध्ये एक ना एक प्रश्न पूर्ण स्पष्टीकरण वगैरे त्या ठिकाणी मी लगेच त्या ठिकाणी प्रश्न झाला की स्पष्टीकरण अशा पद्धतीने आपण ही सिरीज या ठिकाणी सुरू करणार आहोत 1,500 प्रश्नांची. आणि लास्टला एक मॅरेथॉन लेक्चर सुद्धा टाकेल, त्यामध्ये पूर्ण 1,500 प्रश्न कव्हर होतील. तर आज आपण इथेच थांबूया. लेक्चर आवडलं असेल तर लाईक कमेंट मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या लेक्चरचा फायदा होईल. थँक्यू सो मच.